स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, काही दिवसाआधी मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की या योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना योजनेसाठी केवायसी करावी लागणार आहे। तर बघा, शासनातर्फे जे आहे ते आता वेबसाईटवर जे काही शासनाची ओरिजिनल अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आता ई-केवायसीचं ऑप्शन आलेलं आहे। बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे जे काही साईट आहे त्या साईटवर जे आहे अर्जदार लॉगिनच्या बटनच्या खाली बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्याबाबत या ठिकाणी क्लिक करा असं ऑप्शन त्या ठिकाणी आलेलं आहे। बघा, आता भरपूर जे काही नागरिक आहे ते म्हणतील की वेबसाईट खोटी आहे किंवा फेक आहे, व्हिडिओ फेक आहे, बातमी खोटी आहे। असं नाही, ओरिजिनल वेबसाईटवर जे काही तुमची लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे त्यावर खरोखर जे आहे ते केवायसीचं ऑप्शन शासनाने दिलेलं आहे। बघा, काही नागरिकांना कन्फ्युजन होणार, कारण एक डुप्लिकेट वेबसाईट सुद्धा आहे आणि भरपूर दिवसापासून त्या डुप्लिकेट वेबसाईटवर केवायसीचं बटन त्यांनी दिलेलं आहे, पण ती वेबसाईट डुप्लिकेट आहे। आता ओरिजिनल वेबसाईटवर जे आहे ते खरोखर ई-केवायसीचं ऑप्शन आलेलं आहे। बघा, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः वेबसाईटवर जाऊन चेक करा, अर्ज लॉग इन करा आणि केवायसीचं जे काही मी ऑप्शन तुम्हाला सांगितलेलं आहे ते ऑप्शन तुम्ही स्वतः चेक करून घ्या आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये सुद्धा कमेंट करा की तुम्हाला ऑप्शन आला आहे का, तुमच्या वेबसाईटवर केवायसीचं ऑप्शन तुम्हाला अशा प्रकारे दिसत आहे का। बघा, वेबसाईटवर केवायसीचं ऑप्शन आलेलं आहे, पण क्लिक केल्यानंतर अजूनपर्यंत केवायसीची सेवा अजूनपर्यंत शासनाने सुरू केलेली नाही। शासनाकडून सुद्धा लवकरच अपडेट येणार आहे, कारण आता वेबसाईटवर हे ऑप्शन अपडेट झालेलं आहे आणि हे ओरिजिनल वेबसाईटवर केवायसीचं ऑप्शन जे आहे ते आलेलं आहे। तुम्ही सुद्धा लॉग इन करून चेक करा किंवा वेबसाईट ओपन करून तुम्ही सुद्धा पाहू शकता की ऑप्शन आला आहे की नाही। तर बघा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पूर्ण 2.50 कोटी ज्या काही महिला आहे, ज्या काही लाभार्थी बहिणी आहेत, त्या सर्वांना आपल्या योजनेचे पैसे सुरू ठेवण्यासाठी केवायसी करावी लागणार आहे आणि ती बंधनकारक असणार आहे। केवायसी कशा प्रकारे करायची, कशी करायची याबद्दल सुद्धा मी एक व्हिडिओ टाकणार आहे, जेव्हा हे बटन जे काही ऑप्शन शासनाकडून सुरू होईल। अजूनपर्यंत केवायसी सुरू झालेली नाही, फक्त ऑप्शन आलेलं आहे। तर बघा, जो काही सर्वात आधी शासनाने जुलै महिन्याचा 13वा हप्ता वितरित करायला पाहिजे आणि त्यानंतर केवायसीची प्रक्रिया सुरू करायला पाहिजे। नाहीतर असं होईल की आधी केवायसी करा, नंतर मग तुम्हाला जुलै महिन्याचा 13वा हप्ता देतो, ही अडचण यायला नको। शासनाला विनंती आहे की ऑप्शन जरी तुम्ही दिला आहे, पण जुलै महिन्याचा 13वा हप्ता आधी वितरित करा, त्यानंतर केवायसीची प्रक्रिया तुम्ही सुरू करा। तर बघा, लगेच तुमच्या मोबाईलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्च करून पहिल्या नंबरच्या वेबसाईटवर क्लिक करा। तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर दिसेल की ऑप्शन आला आहे की नाही, आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ते ऑप्शन दिसला आहे की नाही। तुम्ही अर्ज लॉग इन करून सुद्धा पाहू शकता, ओरिजिनल वेबसाईट आहे आणि ओरिजिनल वेबसाईटवर ऑप्शन आलेला आहे। आणि बघा, जेव्हा हे ऑप्शन केवायसी साठी सुरू होईल तर आपल्या चॅनलवर सर्वात आधी व्हिडिओ येणार आहे त्याबद्दल की केवायसी ऑनलाईन कशी करायची। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।